ना भूतो ना भविष्यती असा सामना. म्हणजे संदीप सर बोलले ना, हा जर नो बॉल असेल तर लगानमध्ये देखील हेच झालं होतं. आणि असं असताना निश्चित रूपानं तसंच झालं. दोनदा नो चेंडू आला, परंतु शेवटी निश्चित रूपानं युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ विजयी झाला. तत्पूर्वी मित्रांनो जर पाहिलं तर दुसरा सेमीफायनलचा सामना, एकीकडे शिरू वीक आहे, दुसरीकडे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार अक्षय पाटील उर्फ मोन्या आहे. आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ आता इथे खेळला जाणार. निश्चितच गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज पहिलं षटक घेऊन अक्षय पाटील, स्ट्राईक एंडवर फलंदाज ओमकार पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर शिरू वीक पाहायला मिळतोय. आणि असं असताना कशा प्रकारचा क्रिकेट इथं खेळलं जाणार. नाणेफेकीचा कौल केला होता आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघानं आणि आमंत्रित केलं AB ग्रुप संघाला प्रथम फलंदाजीसाठी. पहिला चेंडू घेऊन अक्षय पाटील सज्ज होईल, सामना करेल फलंदाज ओमकार पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी घेऊन मोन्या पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र पहिला चेंडू लिव्ह केलाय, सोडून दिलाय, पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र सांगितलं यस इट इज. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय या वाईटसाठी. निश्चित रूपानं पहिला चेंडू ओमकार पाटीलसाठी टाकला होता. झिराड गावाला बिलॉंग करतो ओमकार पाटील, अप्रतिम क्रिकेटर आहे. निश्चित रूपानं झिराड म्हटलं की झिराडचे अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि असं असताना त्यातूनच एक हा आलेला ओमकार पाटील देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मोन्याचा होता, सोडून दिला, त्याला वाटलं होतं अतिरिक्त बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी जर पाहिलं तर पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला, परंतु त्याच्यानंतर मात्र कुठेतरी बॅटिंग टीमला वाटलं की हा चेंडू थोडासा लीगल नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर रिव्ह्यू घेतला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोन्या सज्ज होईल. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग आहे, तिसऱ्या पंचांचा निर्णय होणार. वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. म्हणजे पहिला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा फेकावा लागेल. स्वेर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येमध्ये पहिली धाव या ठिकाणी नोंदवली जाते आणि ओमकार पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत. निश्चित रूपानं अप्रतिम असा हा दुसरा सेमीफायनलचा सामना. दोनही दिग्गज खेळाडू या रायगड जिल्ह्यातले आपल्याला समोरासमोर पाहायला मिळतात. एकीकडे जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगचा रनरअप संघाचा कर्णधार अक्षय पाटील उर्फ मोन्या पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर आपल्याला शिरू वीक पाहायला मिळतोय. PNB चषकाच्या विजयी संघाचा कर्णधार शिरू वीक पाहायला मिळतोय. म्हणजे दोघेही चॅम्पियन्स आहेत, दोघांनाही जिंकणं जमतं. दोघंही जर पाहिलं तर जिंकायचं कसं हे जाणतात. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय. यावेळी मात्र इनसाइड एज लागली. ओ हो यष्ट्यांच्या अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. अप्रतिम यष्टीरक्षण पाहायला मिळालं अजिंक्य वैतीच्या माध्यमातून. अजिंक्य वैती हे देखील नाव जर पाहिलं तर झिराड गावालाच बिलॉंग करतं आणि असं असताना अजिंक्य वैतीच्या माध्यमातून हा एक अप्रतिम एफर्ट पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव वाचवले आपल्या संघासाठी. एका धावेचं महत्त्व खऱ्या अर्थानं अजिंक्य जाणतोय. यावेळी मात्र लिडिंग एज घेतली होती. यावेळी मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. यावेळी मात्र आणखी एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आली. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू फेकलेले आहेत, 2 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच या ठिकाणी दोन चेंडू झालेले आहेत, 2 धावा धावफलकावर आहेत. कोणताही गडी अद्याप बाद झालेला नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील उर्फ मोन्या सज्ज होईल. सामना करेल फलंदाज ओमकार. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी देखील शॉर्ट पिच चेंडू, यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, जो काही प्रयत्न असेल. चेंडूनं बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू मात्र गेला डिक्लेअर झोनमध्ये, लॉंग स्टॉप रिजनमध्ये. आणखी एक च्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे बघा ना, अशा प्रकारचा खेळ जो आहे त्या खेळामध्ये आपण निश्चित रूपानं बघतो की या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, मग तिथे पुढे चेंडू न टाकता कुठेतरी शॉर्ट पिच स्वरूपाचे चेंडू टाकायचे किंवा मोन्यानं आपल्या हाईटचा वापर कसा करावा याच्यावर पाहिलं तर
हे बरोबर जाणलं आणि त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी मोने आतापर्यंत साकारताना दिसतोय. 3 चेंडू फेकलेले आहेत, 3 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्षय पाटील पाहायला मिळेल. सेमीफायनलचा हा थरार आहे. विजयी होणारा संघ युवी स्पोर्ट्स अलिबाग संघासमोर फायनल सामना खेळेल आणि असं असताना इथे मात्र या सामन्यामध्ये कोण संघ विजयी होणार हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा चेंडू अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी मात्र जर बघा, यावेळी पुढे चेंडू टाकलाय. इथे मात्र काय अजिंक्य वैतीचा एफर्ट पाहायला मिळाला. काय त्या क्षेत्ररक्षकानं जर पाहिलं तर तो चेंडू पकडला, चेंडू फेकला, कीपरनं तो पकडला. पुन्हा एकदा शिरुविक या ठिकाणी अडचणीत सापडलाय. मला वाटतं यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील शिरुविक असाच प्रकारे रनआउट झाला होता का, काहीतरी पुसट अशा मेमरी आहेत. परंतु मिस कॉलमध्ये किंवा जर पाहिलं तर मिस जजमेंटमध्ये अशा प्रकारचा रनआउट आपण झालेला बघितलं होतं शिरुविकला. तत्पूर्वी इथे मात्र डिसिजन वरती जाईल, परंतु तत्पूर्वी मात्र नक्कीच सामना मात्र रंगतदार होणार. कारण सर्व समर्पण केलं जात आहे क्षेत्ररक्षकांकडून, फलंदाजांकडून, गोलंदाजांकडून. नक्कीच जर पाहिलं इथे शिरुविक बाद झाला तर मात्र मोठा हादरा असेल. मगाशी पारितोषिक होतं, आपण अनाऊन्स केलं होतं. ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या फलंदाजासाठी हे पारितोषिक अर्थातच जीपे करून UPIच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाईल. संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना हे पैसे अर्थातच टोटल 36 धावा बनवल्या गेल्या, त्यामुळे 36,000 रुपये या ठिकाणी ट्रान्सफर करतात. आणि वळूया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकताय वेदांत कंटक यांना. नक्कीच संदीप सर, तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग आहे. म्हणजे इथे शिरुविकचा विकेट किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी सांगितलं जात आहे. कारण शिरुविक असा खेळाडू आहे, तो जर टिकला तर तो सामन्यामध्ये रंगत आणू शकतो, तो मोठे फटके मारू शकतो, तो एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतो. आणि अशामध्ये आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. चेंडू अजिंक्यच्या हातात गेला आणि 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 ओ हो हो, क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर डकचे भरपूर प्रकार असतात. आणि असं असताना इथे जर पाहिलं तर बघा ना किती सामन्यामध्ये रंगत आहे, किती प्रेशर आहे. जेवढा प्रेशर खेळाडूंवर आहे, जेवढा प्रेशर पंचांवर आहे, तेवढाच प्रेशर आता समालोचन कक्षामध्ये देखील जाणवायला लागलाय. कारण सामना तेवढा रंगतदार आहे, सामना तेवढा प्रेशरमध्ये आहे. आणि असं असताना इथे मात्र जर पाहिलं तर या चेंडूवर निश्चित रूपानं एकदा दाखवलं इथे आऊट होता म्हणून, त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा काहीतरी चर्चा केली जाते, पाहिलं जात आहे. आणि येस, शिरुविकनं मात्र इथे आता नक्कीच जर पाहिलं तर नक्कीच शिरुविक बाद होतोय. मोठा फलंदाज, एक मोठं नाव जर पाहिलं तर टिकला असता तर नक्कीच आपल्या संघाला कुठं घेऊन गेला असता. असा हा फलंदाज शिरुविक मात्र बाद होऊन तंबूत परततोय. कोणताही चेंडू न खेळता, कोणतीही धाव न काढता बाद होतोय. क्रिकेटमध्ये सगळ्यात दुःख देणारा विकेट कोणता असेल फलंदाजासाठी तर अशा प्रकारे बाद होणं आहे. नवीन फलंदाज ऋतिक झावरे सज्ज होईल. ऋतिक झावरे हे नाव ताजपूर गावाला बिलॉंग करतं. निश्चित रूपानं ऋतिक झावरे हे नाव खूप मोठं नाव आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक आक्रमक खेळी आपण पाहिलेले आहेत. आणि असं असताना हाच ऋतिक झावरे आता कशा प्रकारची खेळी या ठिकाणी साकारणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण ऋतिक झावरेला आता शिरुविकच्या विकेटची भरपाई करण्यासाठी इथं पाठवलाय. बलाढ्य शरीरयष्टी आहे, शरीरयष्टीनं बलाढ्य असला तरी देखील प्रचंड कमालीची चपळता आहे, चातुर्य आहे, गेम सेन्स आहे. आणि असं असताना ऑन फील्ड असल्यावर फलंदाजीसाठी किंवा क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही बाजूने संघाला सांभाळण्याची क्षमता ऋतिक झावरेमध्ये आहे. परंतु समोर आव्हान असेल ते म्हणजेच मोन्याचं, अक्षय पाटीलचं. परंतु ऋतिक झावरे नेहमी सांगतो की आय लाईक टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस. आणि असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी पुढचा चेंडू, इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आहे. आणि या निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर कोणत्याही प्रकारची धाव तर लागत नाही आहे. 3 धावा धावफलकावर अद्याप आलेल्या आहेत. 5 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहे. एकीकडे जर आपण पाहिलं AB ग्रुप अलिबाग संघ आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ आहे. आणि असं असताना पुढचा चेंडू
हा देखील अप्रतिम चेंडू, हा देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर इथे अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पुन्हा एकदा अक्षय पाटीलच्या माध्यमातून सादर झालेला आपण पाहिला. म्हणजे अक्षय पाटीलनं मागच्या सामन्यात काय केलं होतं, मॅन ऑफ द मॅच घेतली होती, परंतु गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला वरती ठेवलं होतं. या सामन्यात अक्षय पाटील काय करतोय, या सामन्यात देखील अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. त्यामध्ये शिरुविकची एक अप्रतिम विकेट, ती क्षेत्ररक्षकांच्या किंवा किपरच्या नावावर जाईल अशा प्रकारची विकेट मिळवतोय. पहिल्या षटका अखेर 1 बाद 3 धावा धावफलकावर आहेत, त्या म्हणजेच AB ग्रुप अलिबाग संघाच्या. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. स्वतः संघ कर्णधार अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आला काय, क्षेत्ररक्षकांचे एफर्ट्स काय कमालीचे पाहायला मिळाले. विकेटच्या पाठीमागे अजिंक्य वैतीने 100% समर्पण केलंय. काय कमालीचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. कौतुकास पात्र अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना शहर आणि अगदी त्याच वेळेला प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्या माध्यमातून माहिती आली आहे. आज रात्रभरामध्ये 1 लाख रसिक मायबाप प्रेक्षकांनी ही क्रिकेटची स्पर्धा YouTube वरती लाईव्ह पाहिली आहे. एकदा अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. आपल्या माणसांनी आपल्या खेळाडूंसाठी, स्थानिक खेळाडूंसाठी योग्य असं व्यासपीठ निर्माण केलंय. कमालीची क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या बळावरती यावेळेला मात्र वैभव कांबळे आलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आली आहे. एक्स्ट्राच्या धावा शेवटला टोचतात, मनावरती आघात करतात आणि मग त्याच्यामुळे का होईना मॅचचं रूपांतर मात्र वेगवेगळ्या क्षणी जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. ऑनसाइडच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल. मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. सेमीफायनलची दुसरी लढत एका बाजूला प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर तर दुसऱ्या बाजूला AB ग्रुप अलिबाग संघ पाहायला मिळतोय. मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळालेत. तुडुंब गर्दी. क्रीडा भवनची ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय ॲडव्होकेट नमिता प्रशांत नाईक क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दुसरं षटक प्रतिपथावर आहे. एक्स्ट्राच्या धावा. वैभव कांबळे वाईट गोलंदाजी करतोय. घड्याळामध्ये आज किती वाजलेत हे कोणीच बघत नाहीये. उद्या संडे आहे, मग रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळीचा पुन्हा एकदा इधर चला मे उधर चला, जाने कहा मे किधर चला. कधी ऑप्स्टमच्या बाहेर, कधी लेगस्टमच्या बाहेर, वाईट परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. जिथे पहिल्या षटकामध्ये संघ कर्णधाराने केवळ 3 धावा दिल्या गेल्या, इथे मात्र 1 चेंडू खर्च केला आणि तब्बल 4 धावा खर्च केल्यात. ही बाब फार महत्वाची आहे. ॲज अ प्लेयर, ॲज अ बॉलर आपण कशा पद्धतीची कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावेळेला गॅपमध्ये फटका खेळलाय. 1 बाउन्स लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिस्पॅच केलं सीमारेषेच्या पलीकडे. नेत्रदीपक फटका मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती ऋतिक झावरे आपल्याकडे असलेलं कौशल्य 100% देण्याचा प्रयत्न करतोय. वैभव कांबळेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, कारण वैभवने या आधीचे 3 चेंडू वाईट टाकलेत, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा तितकाच दबाव आहे. दबाव झुडकारून आता मात्र नवीन रणनीतीने मैदानावरती उतरावं लागेल. मोठा फटका, चेंडू लटकलाय, क्षेत्ररक्षक तैनात. कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. तेजतील योग्य कॅच पकडतोय आणि आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला AB ग्रुप अलिबाग संघाच्या. माफ करा, नाणेफेकीचा कौल आपण पहिला प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाने जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि त्यावरती अंमल असताना सुरुवातीपासून वर्चस्व दबदबा दाखवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या, 4 चेंडू डॉट काढले गेले. अक्षय पाटील आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 वैभव कांबळे इथून मात्र त्याची
गाडी पटरीवरती आता आली आहे असं म्हणावं लागेल, कारण इथून मात्र विकेट काढली गेली. ऋतिक झावरेला स्वस्तात बाद केला असं मी म्हणेन. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला, मात्र ऋतिक झावरे हा मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे. त्याच्याकडनं अधिकच्या धावा अपेक्षित होत्या, अपेक्षाभंग झालाय, हरकत नाहीये. इथून मात्र EB ग्रुप संघाला कमबॅक करायचं असेल तर एक पार्टनरशिप होणं गरजेचं. मग ती पार्टनरशिप करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार पाटील आलेला आपण पाहतोय. मैदानाच्या 2 ओपी आहेत. एक ओमकार पाटील जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, जो झिराड गावाला बिलॉंग करतो. एक ओमकार पाटील जो कमळपाडाला बिलॉंग करतो. हे आज दोन्ही ओमकार पाटील काय खेळ करतील. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवलंय. पंच नाराज आहेत. पंचांनी सांगितलं की हा चेंडू मात्र वाईड आहे. रिव्ह्यू घेतला जाईल. घरामध्ये बायकोला आणि मैदानावरती पंचांवरती कधी नाराजगी येईल अशी कुठची क्रिया करायची नसते. असाच काहीसा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. वैध गोलंदाजी झाली तर अतिरिक्त स्वरूपातील धावा मिळणार. चेंडू वाईड आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. फलंदाज उभा कुठे होता याचं बघितलं गेलं आणि इट्स अ वाईड डिलिव्हरी हे सांगितलं गेलं. फलंदाज जागेवरती उभा होता आणि तदनंतर मात्र पहिल्या लाईनच्या बराच चेंडू बाहेर होता. हे चित्र मैदानावरती आपण अनुभवलंय. फलकावरती नजर टाकूयात. 12 धावा लागल्यात, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती दर्णे गुरुजी कळवत आहेत. इथून मात्र एकूण वाईडची संख्या आपण पाहिली तर 5 वाईड चेंडू टाकले गेलेत. वैभव कांबळे इथून मात्र आपण पाहिलं यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल. तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती 13 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानावरती आहे. कारण काय आहे? अपेक्षा होती सेकंड सेमीफायनल म्हणजे मोठे फटके येतील. सेकंड सेमीफायनल म्हणजे चौकार षटकारांची आतषबाजी होईल. सेकंड सेमीफायनल म्हणजे शिट्ट्या वाजतील, टाळ्या वाजतील, गर्जना होईल. मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आणि इथे मात्र प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाने काय सांगितलं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं, कारण आमच्या गोलंदाजांकडे तो दमखम आहे, आमच्याकडे तो कॅलिबर आहे आणि तो स्टँडर्ड सेट त्याने मैदानाच्या आत केलाय. दुसरं षटक गोलंदाजीवरती वैभव आपण पाहतो लांबच लांब. खूप मोठं षटक आहे. यावेळीचा चेंडू फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट होईल. घोषित स्वरूपातील चेंडू गेले. पंच हा 22 होता का? ऑल राईट, थँक्यू. पंचांनी सांगितलं. आता मात्र हा चेंडू 22 स्वरूपातील घोषित स्वरूपातील 1 धाव मिळणार आहे. 2 षटकांची इथून मात्र सांगता झाली. धावफलकावरती 15 धावा. बघा क्रिकेट काय रंग बदलणारा खेळ आहे, जिथे पहिल्या षटकात केवळ 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. दोन्ही ओमकार पाटील, एक झिराड गावाला बिलॉंग करेल, दुसरा कमळपाडा गावाला बिलॉंग करेल. मात्र या दोन्ही ओमकारला इथून मात्र EB ग्रुप अलिबाग संघाची नौका पार पाडावी लागणार आहे, पार करावी लागणार आहे. नक्कीच पार करावी लागणार आहे. परंतु असं असताना तिथे मात्र कशा प्रकारचा खेळ होईल हे पाहणं गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर दर्णे गुरुजी सांगतायत की पहिलं षटक मोन्या घेऊन आला, त्यामध्ये त्याने 3 धावा खर्च केल्या. दुसरं षटक वैभव कांबळे घेऊन आला, त्याने जर पाहिलं तर 12 धावा म्हणजे एकंदरीत 15 धावा 2 षटकांअखेर खर्च झाल्या. पण असं असताना पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार मोने आला असेल तर मात्र त्याच्याकडे ती क्षमता आहे की पुन्हा एकदा एक अप्रतिम षटक फेकायचं. इथे मात्र नाही सांगितलंय. पहिल्या चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर अगदी अप्रतिमरित्या जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या वरून उचललंय. लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि चेंडूला फक्त पेसचा वापर करून उडवलं. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर आता मात्र जर पाहिलं तर 21 धावा येत आहेत.
बघा ना, पूर्ण शफल झाला होता. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूवर पूर्णपणे जर पाहिलं तर आपण ज्या प्रकारे गुडघा टेकून फटका मारतो, मग त्याला स्लॉक स्वीप म्हणतात, त्याला स्वीप म्हणतात, त्याला पॅडल स्वीप म्हणतात, त्यापैकीच कुठला तरी हा एक फटका मिळाला. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येणार का? नक्कीच नाही. चेंडू हवेत लटकलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये ओमकार पाटील मात्र बाद होऊन तंबूत परतलाय. सलामीला आला होता ओमकार. त्यानं जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला एक षटकार खेचला. 3 चेंडूंचा खेळ केला. 7 धावा पूर्ण केल्या. माफ करा, 7 चेंडूंचा खेळ केला, 10 धावा काढल्या आणि त्यानंतर मात्र ओमकार बाद होऊन तंबूत परतला. म्हणजे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर 2 षटकं 2 चेंडू झालेले आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत आणि 3 गडी बाद आहेत. हा चेंडू जर पाहिला तर गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू होता. चेंडूवर जर पाहिलं तर हुक करून बाहेर मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला बॅटची लिडिंग एज झाली. मिस टाईम फटका फक्त हवेत गेला, लांब काही जाऊ शकला नाही आणि ओमकार पाटील मात्र बाद होऊन तंबूत परततोय. नक्कीच चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली, कारण मोन्याच्या गोलंदाजीवर षटकार मारणं सहजासहजी तो तसं करू देत नाही काय, किंवा ते जर मारणं तर थोडं कठीण असतं. पण असं असताना ओमकारनं पहिल्या चेंडूवर मोन्याला षटकार मारला, परंतु पुढच्या चेंडूवर मोन्यानं मात्र ओमकारला बाद करून तंबूत पाठवलं. नवीन फलंदाज प्रारंभ पाटील, पुन्हा एकदा झिराट गावाला बिलॉंग करणारा हा एक अप्रतिम खेळाडू आहे. एक काळ होता जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये गाव टू गाव फॉर्मॅटमधून जे संघ यायचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात, तेव्हा गाव टू गाव फॉर्मॅटमधून जे टॉपचे संघ यायचे त्या संघामध्ये एक साई झिराट नावाचा संघ जो होता तो संघ कायमच जर पाहिलं तर अग्रेसर असायचा. अशामध्ये निश्चित रूपानं जर पाहिलं तर मोन्या गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू हा जर पाहिला तर हा देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र 1 बाउन्सची ऑर्डर दिली आणि चेंडू मात्र निर्धावाला. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या 21 पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावर. 3 चेंडू फेकून झालेत अक्षय पाटीलच्या गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय मोन्या सज्ज होईल. सामना करेल प्रारंभ पाटील. कशा प्रकारची गोलंदाजी होणार? पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. पुन्हा एकदा फटक्याला अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथे 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर निश्चितच 22 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवर आता पुन्हा एकदा ओमकार पाटील असेल, परंतु हा वेगळा ओमकार पाटील आहे. म्हणजे एक ओमकार पाटील जो होता तो एक ओमकार पाटील झिराटचा होता जो बाद झालाय, आणि आता कमळपाड्याचा ओमकार पाटील जो जर पाहिलं तर सिंगल डबलचा खेळ करतोय, परंतु संघाला मात्र निर्धाव चेंडू येण्यापासून रोखतोय. निश्चितच निर्धावपेक्षा 1 धाव आलेली कधीही चांगली, आणि याचा खेळ ज्या जमला तोच खरा खेळाडू झाला. कारण आपण निश्चित रूपानं पाहतो कित्येक खेळाडू षटकार मारायला जातात आणि बीट होतात, पण सिंगल डबलचा खेळ देखील महत्वाचा आहे. इथे हा चेंडू पुन्हा एकदा हवेत लटकलाय. झेल खाली. ओ हो, क्षेत्ररक्षक सज्ज होता, त्याला मात्र ही झेल काही टिपता आली नाही. कसं असतं ना, अशा प्रकारच्या सोप्या झेल जर सुटल्या तर गोलंदाजाचा जरासा कॉन्फिडन्स डाऊन होतो, आणि मग हा विकेट जो होता तो विकेट हक्काचा होता, आणि मग आपण बेस्ट बॉलर देतो, मॅन ऑफ द सिरीज देतो. कधी कधी एका विकेटचा आपल्याला जर पाहिलं तर फरक पाहायला मिळतो, आणि मग असं असताना तो फरक मग त्याला आठवतं की ही जर झेल टिपली गेली असती तर कदाचित आज या ठिकाणी मी देखील असतो. तर असा मित्रांनो हा खेळ आहे. परंतु असं असताना इथे मात्र जर पाहिलं तर मोन्याच्या गोलंदाजीवर हा झेल सुटलाय, तरी देखील 3 षटकांमध्ये 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा आलेल्या आहेत, आणि असं असताना आता मात्र उर्वरित 2 षटकं कशी प्रकारची फेकली जाणार? कारण ओमकार आणि प्रारंभ हे दोघीही जर पाहिलं तर नावाजलेले फलंदाज आहेत. निश्चित रूपानं त्यांच्याकडे क्षमता आहे की आपण इथून 2 षटकांमध्ये सामना फिरवू शकतो. कारण असं म्हटलं जातं की प्रसंग परीक्षा घेत जातात, आपण क्षमता सिद्ध करत जायचं असतं, आणि ही क्षमता कधी सिद्ध करता येते? जेव्हा आपण अडचणीमध्ये अडकलेलो असतो तेव्हा. आणि निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर इथे आता थोडीफार का होईना परंतु अडचण मात्र आहे, ती म्हणजेच AB ग्रुप अलिबाग संघासमोर. आणि ही अडचण किंवा यातून जर बाहेर पडायचं असेल तर
या दोन खेळाडूंना शेवटपर्यंत टिकणं गरजेचं आहे. या 24ला 48, 50, 55, 60 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल याच्याकडे विश्वास ठेवायचा आहे किंवा याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि असं असताना उर्वरित 2 षटकं घेऊन येणारे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्यावर आपण आक्रमण करू शकतो किंवा कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी घेऊन त्यांच्यासमोर आपण खेळू शकतो हे पाहणं गरजेचं आहे. असं असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस पाटील वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज स्ट्राईक एंडवर प्रारंभ पाटील. पहिला चेंडू तेजसच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मी म्हटलं होतं प्रारंभ पाटीलची क्षमता तो नक्कीच सिद्ध करणार. त्याच्याकडे जर पाहिलं तर ताकदीसोबत अप्रतिम असं टायमिंग आहे, सुंदर नजर आहे आणि त्या नजरेमध्ये जर चेंडू आला किंवा नजरेच्या पट्ट्यात तो चेंडू आला तो बॅटच्या पट्ट्यात देखील येतो. वा कशा प्रकारचा चेंडू होता, अगदी अप्रतिम चेंडू. अगदी जर म्हटलं तर हेलिकॉप्टर उचलला आणि निश्चित रूपानं ज्याप्रमाणे अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खान यासिन सर अशा प्रकारचे षटकार मारतो त्या प्रकारचा हा षटकार या ठिकाणी आलेला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रारंभ पाटीलच्या बॅटमधून. कारण षटकार भरपूर येतात आपण बघतो, परंतु एखादा षटकार असतो ज्याच्यावर आपण असं म्हणतो ना की डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका, त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला या ठिकाणी प्रारंभच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तेजसवर आता थोडासा दबाव, थोडंसं दडपण आला असेल, कारण कधीही पहिल्या चेंडूवर विकेट आला तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो, पहिला चेंडू निर्धाव आला तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो, परंतु षटकार चौकार आला तर तेवढाच जर पाहिलं तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लूज देखील होतो. कारण मग फलंदाज म्हणतो की या चेंडूवर जर 6 आले असतील तर उरलेल्या 5 चेंडूंवर अजून 1 ते 2 जर मला मोठे फटके घेता आले तर मी ओव्हर बनवली. आणि असं असताना निश्चित रूपानं प्रारंभ देखील तोच विचार करत असेल, परंतु देखील जर पाहिलं तर तेजस देखील एक चांगला गोलंदाज म्हणूनच पुढे आलाय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. हो हो हो, बघा याला म्हणतात कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू थोडा पुढे टाकला, त्याच्यावर जर पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवलं, तो चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा पार पाठवला. आता जर पाहिलं तर चेंडू मागे टाकलाय आणि शॉर्ट रूपाच्या चेंडूला मात्र प्रारंभ त्याही प्रकारचा फटका खेळण्यात अयशस्वी ठरलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र चांगला चेंडू होता, स्लोअर बाउन्सर ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा चेंडू होता. चेंडूला अप्पर कट केलं, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेला, तिथे मात्र एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात येईल आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 31 धावा लगावल्या जातील 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं बघा ना. प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्यासाठी नसतो हे प्रारंभाला माहिती आहे, कुठल्या तरी चेंडूवर आपल्याला सिंगल डबल देखील करावी लागते. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, इथे मात्र मिस टाइम फटका आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक चूक. यासिन सर चूक करा, चूक सुधारा, परंतु एक चूक वारंवार 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 करू नका असं म्हटलं जातं. परंतु इथे मात्र आता प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाकडून हीच चूक वारंवार होते. आणखी एक झेल सुटलाय आणि इथे मात्र अर्पित वैद्य एक सोपा झेल सोडतोय. वैती एक सोपा झेल सोडते. सोपा आपण म्हणतो किंवा मी इथून म्हणतोय, परंतु मैदानावर गेल्यानंतर समजतं कुठलाही झेल हा सोपा नसतो. बघताना आपल्याला सोपा वाटत असेल, परंतु झेल पूर्णपणे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो सोपा झेल नसतो. परंतु ज्या लेवलला आपण आज क्रिकेट खेळतोय, ज्या स्किलला आपण आज क्रिकेट खेळतोय, जी आपली क्षमता आहे, निश्चित रूपानं त्या क्षमतेच्या अनुषंगानं हा झेल होणं गरजेचं होतं अर्पित. परंतु डाऊन व्हायचं नाही आहे. नक्कीच अजून भरपूर क्रिकेट आहे, तू चांगला क्षेत्ररक्षक आहेस हे देखील त्याला माहिती आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तेजसची कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. निश्चित रूपानं जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. शॉर्टपिच चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा प्रारंभ बरोबर आता ओंकारला देखील बीट करण्यात यश आलंय. अंतिम चेंडू घेऊन तेजस गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतरही फक्त 8 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र मोठा फटका, यावेळी मात्र बॅटच्या रेंजमध्ये फटका दिलाय, यावेळी मात्र वाईडिश लॉंग ऑफच्या वरून हा फटका सजवलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेष पार. खणखणीत षटकार. 4 षटकांचा खेळ संपला आकाश सर आणि 38 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे काय क्रिकेट खेळलंय, कशा प्रकारची ही सेमीफायनल आता जाते. कारण अप्रतिम असा फटका होता, तो फटका मात्र लॉंग ऑफच्या वरून उडवला. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला सीमा पार पाठवलं. धावफलकावर 3 बाद 38 धावा आहेत एबी ग्रुप अलिबाग संघाच्या. वेदांत, याला ना ग्रोथ माइंडसेट म्हटलं जातं. आपण जर पाहिला तर या आधीच्या षटकापर्यंत संघ अडचणीमध्ये होता. आपण पाहिलं एबी ग्रुप अलिबाग संघासाठी धावा बनत नव्हत्या. मग अशा वेळेला
प्रारंभ पाटील आणि त्याच्या समवेत अर्थात कमळपाड्याच्या ओमकार पाटीलने मैदानावरती मोठे फटकेबाजी खेळायला सुरुवात केली. ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे, मॅच्युरिटी क्रिकेटमध्ये असली पाहिजे आणि ते दाखवण्यात आलंय. 2 फलंदाज लवकर बाद झाले आणि तदनंतर मात्र जी मधल्या क्रमातली फलंदाजी आहे त्यांनी स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. अक्षय पाटील मोन्याने 2 षटकं हाताळली, केवळ 12 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. तेजस पाटीलचं षटक तितकंसं महागडं ठरलं कारण 14 धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्या. तदनंतर आपण पाहिलं ज्याने 12 धावा खर्च केल्या त्यामुळे त्या षटक सुद्धा ठीक गेलंय असं म्हणावं लागणार आहे. 4 षटकांची सांगता, धावफलकावरती 38 धावा जमा केल्यात. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक सांगून जाईल की उत्तरार्धाच्या खेळामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती कोण असेल आणि मागच्या सीटवरती कोण असेल. स्ट्राईक इन वरती प्रारंभ पाटील पाहायला मिळेल ज्यांनी शुभारंभ केलाय मोठ्या फटक्यांचा. गोलंदाजीमध्ये आता इथून मात्र बदलाव करण्यात आलाय. मंदार म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. मंदार म्हात्रे म्हटलं की झिराडचा खेळाडू, प्रारंभ पाटील म्हटला की झिराडचा खेळाडू. मग ही 2 गावातील खेळाडू 2 वेगवेगळ्या संघांमध्ये खेळत आहेत आणि हे चॅम्पियन्स ट्रॉफी प्रीमियर लीग या स्पर्धेचं यश आहे. वेल डन, कौतुक करावं लागणार आहे स्पर्धेच्या आयोजकांचं. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी सन्माननीय प्रशांतजी नाईक यांच्या संकल्पनेतून आलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि घड्याळामध्ये आपण पाहिलं ना तर इथून मात्र 2:15 वाजलेत. मात्र मैदानाचा असा एकही जागा नाही आहे जिथे जागा रिकामी असेल. जिथे जागा मिळेल तिथे जागा बनवून यावेळेला मोठा फटका खेळलाय. लंबन बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रारंभने आरंभ केला, शुभारंभ केला, श्री गणेशा केला आणि मंदार म्हात्रेला म्हटलं वेलकम टू दी लास्ट ओव्हर. काय कमालीचा फटका खेळलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याला बोलवलं गेलं. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला खडे फटकेबाजी केली गेली. बॉटम हँडचा पुरेपूर केला गेला. बॅटचा फ्लो कमालीचा होता. आहा, बॅटची लिडिंग एज 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. हरकत नाहीये. ओमकार पाटीलकडे सुद्धा ती क्षमता आहे हे त्याने एका षटकाराने दाखवून दिलंय. 45 धावा धावफलकावरती 5वं षटक प्रगती पथावर आहे. मंदार म्हात्रे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नौका खेळाडू जरूर असेल मात्र त्याच्याकडे कॅलिबर आहे, स्किल स्केट आहे आणि ते त्याने दाखवून दिलंय. भले पहिल्या चेंडूवरती षटकार आला मात्र तदनंतर केलेलं कमबॅक फार महत्वाचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला खडाखाती प्रहार केला जाईल. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मॅजिकल फटका आलाय, मॅग्निफिसेंट फटका आलाय, मार्वलस फटका आलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. एबी ग्रुप अलिबाग संघ म्हणेल अशा पद्धतीचे मोठे फटके आले पाहिजे. धावफलकावर नजर टाकूयात. धावफलकावरती देणगी जमा झाली आहे 51 ऑन स्कोर बोर्ड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो एबी ग्रुप अलिबाग संघासाठी जो अडचणींमध्ये होता, परिस्थितींवरती मात करत इथून मात्र चांगली खेळी करून दिली जाते. चेंडू घोषित परिसरात जाईल, एकेरी धाव मिळणार आहे. 22 स्वरूपातील धाव धावफलकावरती येणार आहे. 52 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 3 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. हा क्रिकेटचा सामना अत्यंत रोमहर्षक चुरशीचा पाहायला मिळाला आहे. ज्या पद्धतीने पहिली सेमीफायनल झाली ना त्याच पद्धतीने हा सुद्धा सामना चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025 16 संघांनी सहभाग घेतला. 16 संघांनी एक स्वप्न पाहिलं की अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 2 आपण आपल्या नावावरती करायचं आहे आणि त्यासाठीची जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. आडवा बॅटने मिडांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, काय कमालीचे एफर्ट्स आहेत. सचिन म्हात्रे झिराडचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. काय कमालीचे एफर्ट्स, कमाल कमाल कमाल. रिझल्ट काही असू देत मात्र प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ना त्या दिशेने ही वाटचाल आहे. धावफलकावरती बदलाव होईल. 53 धावा 53 ऑन स्कोरबोर्ड. सेकंड सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि प्रारंभाच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. कॅच सुटली
हार्ड प्रयत्न केले गेले, चेंडू सीमारेषे नजदीक जरूर आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ही धाव पूर्ण झाली आहे का? चला वळूया थर्ड अंपायर कडे. टीव्ही अंपायर यावेळेला सांगतील की ही धाव पूर्ण झाली की नाही. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चित्त थरार सामने, रसिक मायबाप प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि या स्पर्धेचं हे यश आहे. दोन धावा पूर्ण झाल्यात, तिसरी धाव आहे की नाही यासाठीचे शर्तीचे प्रयत्न बघितले जातील. टोटल काय असेल याच्याकडे सर्वांचे लक्ष राहिलंय. आम्ही 53 धावा काउंट केल्यात. जर 3 धावा पकडल्या गेल्या तर आम्ही 56 वरती पोहोचू, 2 धावा पकडल्या तर आम्ही 55 वरती पोहोचू. हे कॅल्क्युलेशन क्लिअर करण्यात आलंय. एका बाजूला एबी ग्रुप संघ, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि स्वप्न हे सर्व एकत्रित येताना पाहायला मिळत आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार ऐकूयात ॲडव्होकेट संदीप जगे यांच्या वाणीतून. थँक्यू. वळूया मैदानाकडे. माझे एक मित्र आहेत रेवसचे, जे ही स्पर्धा पाहण्यासाठी या क्रीडा भवन अलिबागच्या मैदानामध्ये आलेत. रोहित असं त्यांचं नाव आहे. आणि रोहितने एक छान पद्धतीने मेसेज सुद्धा मला दिला, रोहित कोळी, की कैवल्य पाटील हा खेळाडू मगाशी मैदानामध्ये आपण पाहिला, चिराडचा खेळाडू आज मनीषच्या टीममध्ये
मनीषच्या टीममध्ये तो होता आणि गतवर्षी कैवल्याने सर्व स्पर्धा खेळल्या, म्हणजे सर्व प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये तो पहिल्या 4च्या विजेतेपदांमध्ये राहिला. कैवल्याने एसपी सुपर प्लेअर सापेपूर संघातर्फे खेळताना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला. रोहानच्या 11 केतकीच्या मळामध्ये BNP चषकामध्ये ते मानकरी ठरले स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे. 2ऱ्या क्रमांकात प्राइज त्याने RM सप्लायर झिराटमध्ये अलिबाग प्रीमियर लीगमध्ये घेतला. नागेश्वर आवाज संघामध्ये तो खेळला होता जेव्हा त्यांनी 2य क्रमांक पटकावला होता दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा कैवल्य आपल्याला पाहायला मिळाला होता जेव्हा तो VD11 विचुंबे संघातर्फे खेळला होता. ही सारी माहिती आपला अर्थातच एक क्रिकेट प्रेमी मित्र आहे रोहित कोळी रेवसचा, त्याच्याकडून ही माहिती मला उपलब्ध झाली. सो वेल्डन रोहित, आपण सुद्धा आमच्याप्रमाणे ही माहिती ठेवता त्याबद्दल, कारण खूप साऱ्या गोष्टी क्रिकेट प्रेमींना क्रिकेटपटूंपेक्षा किंवा त्याच वेळेला समालोचकांपेक्षा माहिती असतात. त्याच्यामुळे गोड गैरसमज समालोचकांमध्ये सुद्धा असता कामा नये की आपल्याला सगळं काही येतं. बऱ्याच जणांना बरंच काही येत असतं. वळूया मैदानाकडे. जेव्हा आता सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू घेऊन शिरू. सचिन यावेळेला भिरकावून देतो. शिरूला अनएक्सपेक्टेड अशा प्रकारचा फटका असेल, कारण आतापर्यंत फॉर्म मध्ये नसणाऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून या धावा येतात. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये येण्यासाठी झुंजत असताना तेव्हा तुमचा कर्णधार काय बोलतोय ते फार महत्वाचं असतं. बघा काय होतं की कधी कधी आपण म्हणतो की आपल्याला ती संधी दिली जात नाही किंवा आपल्याला ती संधी नाकारली जाते, पण जो नेतृत्व करणारा खेळाडू असतो, अक्षय मोन्या याही वेळेला सचिनला ओपनिंगला घेऊन आला. त्याला माहिती आहे सचिनकडे ते पोटेन्शियल आहे, पण हा सामना एका वेगळ्या पद्धतीने बघण्याची आता आवश्यकता निर्माण झाली. कारण तुम्हाला माहिती आहे उपांत्य फेरीचा दुसरा सामना आहे. UV स्पोर्ट्स संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला यंदा नवा विजेता मिळणार आहे, पण त्याच वेळेला दुसरा संघ कोणता असेल जो अंतिम फेरीमध्ये आपण पोहोचणार ना, ते आपण पाहणार आहोत. शिरू विक गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. शिरू विककडे असणारा अनुभव अगदी आखाती देशांमध्ये सुद्धा याच शिरूने अप्रतिम खेळ केला होता. आपल्याला आठवत असेल अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व पहिलं ज्या वेळेला झाला होता, शिरू विकने अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये केलेली फलंदाजी किंवा त्याच वेळेला घेतलेल्या 6 विकेट एक दैदिप्यमान कामगिरी होती. मॅन ऑफ द सिरीज त्यावेळेला तो झाला होता. PNP चषकामध्ये सुद्धा तोच खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज झाला. त्यामुळे फार मोठा क्रिकेटपटू या नात्याने अर्थात सर्व अलिबागचे क्रिकेटप्रेमी त्याच्याकडे पाहतात. पण आता जेव्हा शिरू विक आणि अक्षय मोन्या एकमेकांसमोर आहेत ना, त्यावेळेला निलेश मलबारी, प्रफुल्ल बानकर यांचा असणारा प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ मैदानामध्ये काही जणांचा फेवरेट असेल, पण दुसऱ्या बाजूला AB ग्रुप हा यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय, जो अर्थातच संदीपजी कीर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. डॉन या नावाने त्यांना ओळखलं जातं. प्रो लीग्स या चॅनलवरती जे आज क्रिकेटचे सामने पाहतायत, ही स्पर्धा पाहतायत, ते चॅनल सुद्धा अर्थातच या संदीपजी कीर यांच्या माध्यमातून अर्थातच आलेला आहे. आणि किंबहुना त्यांचे चिरंजीव ऋतुज कीर हे अर्थातच प्रोलिंगचा चॅनल अलीकडच्या काळामध्ये सांभाळताना पाहायला मिळतात. हे संपूर्ण क्षणचित्रे आणखीन एका चॅनलमधून आपल्या घरी आपण पाहत असाल, ते म्हणजे FH स्पोर्ट्स. आमचे मित्र देवेद सिनकर आणि चिन्मय वायदे हे अर्थातच हा चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि त्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहता येते. रात्रीचा प्रहर बऱ्याच उशिरा पुढे सरकलाय. घड्याळामध्ये 2 पेक्षा अधिक वाजलेले आहेत आणि मग मैदानामध्ये वाट पाहिली जाते की हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे जेव्हा दाद मागितली गेली. या गेल्या 3 रात्रीमध्ये अनेक वेळेला 3ऱ्या पंचांकडे आपण वारंवार गेलो. हा सुद्धा एक चर्चेचा विषय राहील या स्पर्धेतला, पण त्याच वेळेला असा विषय नेहमीच राहत असतो. त्याचं कारण सुद्धा आहे, टेक्नॉलॉजी आली आणि मग टेक्नॉलॉजीचा का उपयोग करून घेऊ नये ना, असा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे त्या गोष्टी असतात. इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणून असा निर्णय आला. पण क्रिकेट शिरू विक आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार. सचिन मात्र स्ट्राईक वरती आहे. चेंडूचा हा चेंडू यावेळेला तटावलाय. लॉकआउट सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. 1 बाउन्स. वेलकम फॉर सचिन मात्रे.
पाठमधून आलेला हा सुमधूर आवाज जो आहे ना तो मैदानामध्ये एक आत्मविश्वास देणार आहे आणि या आत्मविश्वासाची फार गरज होती ती प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर संघाच्या सचिनला, कारण तो तुफानी आणि आक्रमक फलंदाज आहे. या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 24-30 अशा धावा बनवलेल्या आपण अनेक वेळेला पाहिलेल्या आहेत. पण आता या संपूर्ण चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये किंवा अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याच्या बॅटला तसा बॉल लागत नव्हता. पण आज उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये काही फलंदाज छुपे रुस्तम असतात आणि हे अनेक वेळेला मैदानात मी अनुभवलं सुद्धा. याही वेळेला आपण पाहतोय वायडेश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिल्या षटकाचा खेळ याच दरम्यान संपतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. शिरू विक विकेटच्या शोधात आला होता की शिरू विक सचिनला यावेळेला चेंडू निर्धाव करण्याच्या उद्देशाने आला होता हे केवळ शिरू विक जाणतो. पण तमाम प्रेक्षक वर्ग जो या स्पर्धेचा आनंद लुटतोय त्यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. कारण क्रीडा भवन अलिबागच्या मैदानामध्ये हे विहंगम दृश्य जे मैदानामध्ये आपण पाहतोय ना हे मैदानाचं पाहतोय तसं पाहिलं तर 360 डिग्रीमध्ये हे मैदान तुम्हाला अनुकूल नाहीये. जवळजवळ साधारण 180 डिग्रीचंच मैदान असं आपण म्हणू शकता. पण अशा मैदानात सुद्धा तुम्हाला खेळण्यासाठी, कारण तुम्ही मुंबईमध्ये क्रिकेट खेळत असाल तर तिथे बंद ग्राउंड अशा नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे बंद ग्राउंड मीन्स काय वॉट की तिथे 2 रन्स डिक्लेअर, 1 रन डिक्लेअर आणि केवळ सरळ चौकार किंवा षटकार काही ठिकाणी असतात किंवा काही ठिकाणी फक्त लेग साईडलाच तुम्ही फटके खेळू शकता उजव्या हाताचे फलंदाज असाल तर. या सर्व गोष्टींकडे आपण पाहणार आहोत. पण मला आशा आहे की पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून ट्रोलिंग काही एक वेगळ्या प्रकारचं या मैदानाचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. कारण संपूर्णपणे ही स्पर्धा गेल्या 3 रात्री वेगवेगळ्या कॅमेरामध्ये चित्रबद्ध करण्यात आले. त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या कॅमेरामध्ये चित्रबद्ध केलेली असताना ड्रोनच्या साह्याने सुद्धा अनेक सारी दृश्य या मैदानाची, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हटलं ना की ट्रान्सफॉर्मेशनचा जमाना आहे आणि त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या जमान्यामध्ये अनेक गोष्टी टेक्निकली बदललेल्या सुद्धा पाहिल्या. पण फलंदाजांचं टेक्निक बदललं आणि स्पर्धेचे किंवा त्याच वेळेला फलंदाजीचे टेम्पलेट सुद्धा बदलले. या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला जायचं आहे. पण गोलंदाजीसाठी प्रतीक आलाय. मागच्या सामन्यामध्ये का अप्रतिम गोलंदाजी केली होती. एकाच षटकामध्ये 3 विकेट त्यांनी आपल्या प्राप्त केल्या होत्या, आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या. तोच प्रतीक पाटील यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा केलाय. शिरू विकला माहितीये की जे अलॉंग द कार्पेट काही वेळेला फलंदाज खेळतो ते फटके निराळे असतात, काही वेळेला थ्रू द लाईन येऊन खेळून काढतात ते फटके निराळे असतात, अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढतात ते फटके निराळे असतात. तुमच्या फटक्यांमध्ये वैविध्यता असेल प्रतीक पाटील अर्थात पोयनाड संघामधून खेळताना आपल्याला बऱ्याच वेळेला त्याला तुम्ही पाहिला असेल. तोच प्रतीक पाटील आज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला आणि मोन्याच्या बॅटमधून इट्स अ मोन्या शो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक आणि हे आपल्याला जे ऐकायला मिळालं ना, रसिक प्रेक्षक वर्ग हेच म्हणतोय की आम्ही जागे आहोत. केवळ जगेच जागे नाही आहेत यासिन सर आणि ते आता मैदानामध्ये पाहायला मिळालं. पण मोन्याच्या बॅटमधून निघालेल्या या धावा ज्या आहेत ना त्या अप्रतिम स्वरूपाच्या फटक्याने जेव्हा सजवल्या जातात तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. मोन्याला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू दिलेत की त्याला म्हटलं जातं की तो रडारमध्ये आला चेंडू आणि मग रडारमध्ये तुम्ही टाकला चेंडू की तो खेळणार, म्हणजे तो अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढणार किंवा त्याच वेळेला तो मैदानामध्ये त्याच्या मनगटात एक सुपर ताकद आहे ना, म्हणजे त्याला जी लाभलेली शरीर यष्टी आहे. अनेकांना उंचपुरी शरीर यष्टी लाभली असेल पण त्याचा उपयोग आपण असा करतो का? मोन्या नौकार मधून येतो, थोडं नॉस्टॅल्जिक व्हावं लागेल. प्रतीकचा हा चेंडू यावेळेला सनग्लो रिसॉर्ट्स वरती आणखीन एक फटका दर्जेदार कडक. इट्स अ चाबुक शॉट. 22 आल्यात. 2 चेंडूंवरती 2 षटकार मोन्या लगावतोय आणि म्हणतोय की हा नौखारचा दमखम आहे, हा अलिबागचा दमखम आहे. आपल्याला आठवावं लागेल मित्रांनो, दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती जेव्हा एका मोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी याच मोन्याला मिळाली तेव्हा 4 चेंडूमध्ये 4 विकेट त्याने प्राप्त केला. मोन्या जसं यासिन सर म्हणतात एका रात्रीमध्ये हिरो झाला. पण यासिन सर किंवा आकाश मांजरेकर आणि तुम्ही आम्ही सारेच सहमत असू त्या एका वाक्याशी, ते म्हणजे कोणताही खेळाडू हा एका रात्रीत हिरो होत नसतो. त्याच्या पाठीमागे प्रचंड सॅक्रिफायसेस असतात, त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत असते, त्याच्या पाठीमागे प्रचंड ऍडजस्टमेंट असते आणि त्याच्या पाठीमागे कुटुंबाने दिलेली साथ सुद्धा असते. आज मोन्या आपण पाहतोय मैदानामध्ये लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार भिरकावून दिल्यानंतर धावफलकावरचं समीकरण बदललंय. आता 21 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता.
प्रतीक गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. ज्या प्रतीकने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक पटकावलं होतं, त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध दोन चेंडू 2 षटकार लगावल्या गेल्यानंतर थोडं समीकरण बदललेलं आपण सांगितलं. 21 मध्ये 35 हव्यात. षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होणार प्रतीक. यावेळेला तिसरा ओढा शॉट, सगळं काही विसरा आणि प्रत्येकाचा चेहरा दिसेल तुम्हाला हसरा. ओढा शॉट. याच्यात अनेक शब्द तुम्ही सुद्धा जोडले असतील मला माहिती आहे, पण 3 लागोपाठ षटकार आल्यानंतर मोन्याच्या बॅट मधून आज जी आतिषबाजी सुरू आहे ना, लागोपाठ 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारल्यानंतर ते गाणं आपल्याला आठवत असेल. ना है ताब ना कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, नाम है अक्षय. अक्षय मोन्या आज मैदानामध्ये लागोपाठ 3 चेंडूंचे 3 षटकार झळकावतोय ना. दबाव, दडपण प्रतिस्पर्धी संघावरती एबी ग्रुप वरती वाढवलं, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच ऑफ द नाईट, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. यावेळेला आणि त्याचं कौतुक होईल कारण मोन्याला बाद करून पावलांचा रस्ता दाखवलाय. ही कमिटमेंट फार महत्वाची मित्रांनो. क्रिकेट हे काही असंच बनत नाही. धाव फलकावरती मोन्याने लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावल्यानंतर समीकरण बदललं होतं, पण अशा वेळेला हेलिकॉप्टर उडवला. पण लॉंग ऑनला ज्या वेगात आला होता ऋषिकेश, त्याचं कौतुक होईल. दी मोन्या शो मैदानावरती समाप्त झालेला आपण पाहिला. काय कमालीचे फटके होते प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. हे 3ही फटके पुन्हा एकदा शॉर्ट हायलाइटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. कधी स्क्वेअर लेगच्या दिशेने, कधी लॉंग ऑनच्या दिशेने ताकद भरे फटके मैदानावरती आपण पाहिलेत. धावफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 57 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. येणारे 19 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. एक पारितोषिक आलेलं आहे. या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचा पुतण्या किंवा यांचे नातेवाईक, अर्थात यांचा पुतण्या असंच म्हणूया, इंद्रनीलजी नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आलेलं आहे. इंद्रनील नाईक यांनी पारितोषिक लगावले. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल एबी ग्रुप संघ गोलंदाजांसाठी. हे पहिलं पारितोषिक प्रतीकच्या नावावर आलं. त्यातील अर्थातच 80% कॉन्ट्रीब्युशन अर्थातच क्षेत्ररक्षकाला आपल्याला द्यायला काही हरकत नाही आहे. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय. दीपक बेंद्रे मैदानात येतोय काय, परततोय काय, सापशिडीचा खेळ सुरू झालाय मैदानामध्ये. 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झाले. अच्छा, इंद्रनील नाईक यांनी पारितोषिक बदललेलं आहे. आता ते म्हणतात की प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या 2 विकेट झाल्या, आता याच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. एबी ग्रुप अलिबाग संघ सामन्यामध्ये कमबॅक करतोय. 18 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतोय ना या एक्सप्रेशन मैदानामध्ये की या स्टेज आज मैदानामध्ये याच आवेशात त्वेषात आतापर्यंत मी खेळत आलेलो आहे. एखाद दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला गेला म्हणून काय झालं, पण मैदानामध्ये मी जे काही झोकून देण्याच्या प्रवृत्तीने आज उतरलोय ना, ते खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांसाठी महत्वाचं असेल. क्रिकेट मधली ही लढाऊ वृत्ती फार महत्वाची असतं. एबी ग्रुप अलिबाग संघाची ती आपल्याला पाहायला मिळाली. 18 मध्ये 29 बनवायचे. आने वाली 18 गेंदों पर मैच को जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता.
ए बी ग्रुप अलिबाग संघाला जर आता आवश्यकता असेल ती म्हणजेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची सुद्धा, कारण जर गोलंदाजीच्या रूपाने जर विकेट मिळत असतील तर त्याला क्षेत्ररक्षकांची सुद्धा साथ द्यावी लागेल. बघा तुम्ही एखाद्या प्रवासामध्ये असाल किंवा त्याच वेळेला घरामध्ये कंटाळा आला असेल तर आपण सहज एखादं गाणं लावतो, पण ते गाणं सुंदर होण्यासाठी कोणी सिंथेसायझर वरती छान पद्धतीने रिदम दिलेला असतो किंवा त्याच वेळेला तबला ढोल याच्या साह्याने त्याला आणखीन सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला असतो किंवा काहींनी ते गाऊन छान पद्धतीने अर्थातच ते आपणा सर्वांसाठी गाणं उपलब्ध करून दिलेलं असतं. मग तेव्हा जाऊन एक छानसं गाणं आपल्याला ऐकायला मिळतं ना, ती मैफिल ज्याला आपण म्हणतो ना तीच असते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं सुद्धा तसंच आहे. कोणी पॉईंटला उभा असेल, कोणी कव्हरला उभा असेल, कोणी लॉग ऑनला उभा असेल, कोणी लॉग ऑफला उभा असेल, पण त्यांनी अलर्ट असणं महत्वाचं. एबी ग्रुप संघाचे खेळाडू अलर्ट आहेत की नाही हे शिरू विकने पाहिलं. तो गोलंदाजीला आला, दुसऱ्या षटकात तो गोलंदाजीला आलाय. यावेळचा चांगला चेंडू आणि आता आपण पाहतोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. शिरू विकच्या बाबत जे मी म्हणत होतो ते हेच मित्रांनो, आपल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला तो अलर्ट ठेवतो आणि नुसता अलर्ट ठेवत नाही, जर लक्ष नसेल तर त्याच वेळेला शिव्या सुद्धा सोडतो. कारण हे मैदानामध्ये होत असतं, तो मागचा एक टेम्पो असतो ना. कारण आता समीकरण बदललंय, 16 मध्ये 28 हव्यात, 30 मध्ये 57 हवा होत्या. या विकेटसाठी इंद्रनील नाईक यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शिरू विक आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होणार, पण याच्या अगोदर आपण काय पाहतोय, शिरू विक चेहऱ्यावरचे हे सारे हावभाव मैदानामध्ये दाखवून देताना किती तगडा परफॉर्मन्स करण्यासाठी मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. एक जोडी अर्थातच गाजली होती, ती म्हणजेच शोले चित्रपटामध्ये त्या जोडीचं नाव होतं जय और वीरू, आणि आज मैदानामध्ये शिरू. हे कॉम्बिनेशन जे काही आहे ना ते फार महत्वाचं आहे. यासाठी यांना अजून काहीतरी वेगळं सुचलं असेल. आणि ज्या वेळेला गोलंदाज मॅच मध्ये अशा पद्धतीने शिरून परफॉर्मन्स करतोय ना, तेव्हा शिरू वेगचा परफॉर्मन्स मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवायला सज्ज झालाय का शिरू. पण या सगळ्या गमती जमतीच्या पलीकडे एक आणखीन गोष्ट पाहायला मी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. शिरू वेग आखाती देशांमध्ये जे अर्थातच पंकज जाधव, आपला सुमित भगत आणि शिरू विक हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते, जे कुवेत ओमान या क्षेत्रामध्ये तिथे खेळायला गेले होते. त्याच्यानंतर याच शिरू विकने मॅन ऑफ द सिरीजचा किताब चिपळूणला हस्तगत केला. याच शिरूने रत्नागिरीला तो मिळवलेला आहे. याच शिरूने तो पुण्यामध्ये जाऊन सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचा किताब हस्तगत केलेला आहे. याच शिरूने अलिबागला सातत्याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब हस्तगत केलाय. कधी तो त्या पेजारी पोयनाड पट्ट्यामध्ये छोट्या टुर्नामेंट असतात तिथे सुद्धा खेळण्यासाठी मैदानामध्ये उपलब्ध असेल तर नक्की तो जातो. पण हा सगळा महत्वाचा भाग मी म्हणतोय माहिती का मित्रांनो, कधीही खेळाला हलक्यात घेऊ नका. या वेळेला फलंदाज म्हणतोय की मला हलक्यात घेऊ नका, डर के आगे जीत है, आणि या वेळेला पॉइंट के आगे सीट है. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 14 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकू शकता असेल 23 धावांची. 23 धावा बनवायच्या येणारे 14 चेंडू मध्ये. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू केला होता, सचिन तयारच होता, आणि हा चेंडू ज्या पद्धतीने त्याने फिरकावलाय ना, हँड आय कोऑर्डिनेशनच्या सोबत आणखीन एक गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजे तुमची नजर ही त्या पद्धतीने एखाद्या शिकारीची नजर ज्या पद्धतीने आपल्या लक्ष्यावरती असते ना, तशाच प्रकारे सचिन मात्रेच्या बॅट मधून हा फटका मित्रांनो आपण पाहिला. वळूया पुन्हा एकदा. 14 मध्ये 23 हव्या होत्या. जोरदार अपील केलं गेलं ते म्हणजेच अर्थातच क्षेत्ररक्षकांकडून सर्वप्रथम, पण त्याच नंतर पंचांकडून इशारा आला की हा वाईड बॉल असणार आहे. समीकरण जे मला कळवत आहेत 14 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेकांनी आपल्याला सहकार्य केलेलं पाहायला मिळालेलं आहे. अर्थातच समालोचक, स्कोरर यांच्या समवेत
35 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. शिरोवेग या वेळेला मैदानामध्ये एक खोलातला चेंडू टाकतोय, ज्याला म्हणतो ना आपण की जबराट सुसाट वेगाने तो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात विसावणारा. 13 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. ए बी ग्रुप अलिबाग संघाला या वेळेला मैदानामध्ये धावा वाचवणारा प्रयत्न हवाय आणि अशा वेळेला पंचांकडून इशारा आला की घोषित परिसरात चेंडू जातोय, वाईड आहे आणि वाईड हा वाईटच असतो, अशा पद्धतीने तो गणला सुद्धा जाईल. त्याच्यामुळे आता 13 चेंडूंमध्ये 13 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. आता सचिन या वेळेला स्वतःकडे स्ट्राईक राखण्याचा तो प्रयत्न नक्की करणार. त्याला माहिती आहे की शिरूचा हा या षटकातील शेवटचा चेंडू होता. अनेक वेळेला समालोचक अशा वेळेला एक शब्द यासिन सर आपण वापरतो, तो म्हणजे की सेन्सिबल क्रिकेट हे याला म्हणतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला खेळायला सुद्धा लागतं. 12 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 19 धावांची. राजू शेठ नाईक यांच्याकडून पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी एबी ग्रुप संघाच्या गोलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 12 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. पुण्याने एक चांगली बॅटिंग केल्यानंतर या मैदानामध्ये कुणीतरी थांबणं महत्वाचं होतं आणि मग सचिन मात्रेने तो विडा उचललेला पाहायला मिळाला आणि त्याचा खेळ सुद्धा तसाच आहे. पण दोन्ही बाजूला पाहिल्यानंतर एबी ग्रुप अलिबाग संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. लास्ट मॅचला प्रारंभने चांगली गोलंदाजी केली होती. प्रारंभ अशा संघातर्फे क्रिकेट खेळलाय ना ज्या संघाने अनेक स्पर्धा या अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील मैदानामध्ये जिंकलेल्या आहेत. कारण जिराड गावातून येताना प्रशांतचं ते पहिलं षटक असेल, विनोद पाटीलची ती गोलंदाजी असतील, जे अर्थातच दिलीपजी भोईर सुद्धा त्यावेळेला क्रिकेट खेळायचे, तेही गोलंदाजी करायचे. यावेळचा हा चेंडू प्रारंभाचा पाहायला मिळतोय. ओमकार सुद्धा काही अंशी मैदानामध्ये गोलंदाजी करू शकतो, त्यालाही मैदानामध्ये अनेक वेळेला पाहिलेला आहे. त्यानंतर रितेश म्हात्रे अलीकडच्या काळामध्ये त्याला आपण पाहतो जिराड संघातर्फे. आज प्रारंभ गोलंदाजी करतोय एबी ग्रुप संघाचा तो भाग आहे आणि इंद्रनील नाईक यांच्या वतीने पारितोषिक आलंय की जर विकेट मिळवली तर आता 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेटसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक येतंय. कारण एबी ग्रुप संघ जिंकावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे आणि का नसावी ना, कारण प्रत्येकाचा एक फेवरेट संघ असतो. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स या वेळेला मैदानामध्ये आपल्या स्किलच्या सोबत विल पॉवर दाखवणारा पाहायला मिळालाय. एक विल पॉवर आहे जी अर्थातच प्रारंभकडे प्रचंड प्रमाणात आहे की मैदानामध्ये आपण कोणताही सामना जिंकू शकतो. आता समीकरण बदल. 10 चेंडू येणं बाकी. 18 धावांची आवश्यकता. नऊ चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याच्या शोधात आता मात्र सचिन आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. कारण वैभव कडून सुद्धा मोठे फटके यावे आता ही अशी अपेक्षा असेल सागर संघाला. याही वेळेला आपण पाहतोय प्रारंभाचा हा चेंडू समजलेला नाहीये. या नादामध्ये वैभव बाद होऊन परतणार पॅव्हिलियन मध्ये. कारण आता चेंडू 8.
इंद्रनील नाईक यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आपण अनाऊन्स केलंय. ते पारितोषिक वाढणार आहे आता, वाढणार. विश्वा इंद्रनील नाईक यांच्या वतीने आता पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 5000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी विश्वा इंद्रनील नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असेल. 39 फॉर लॉस ऑफ 4 विकेट ही धावसंख्या प्रफुल्ल आणि निलेश फूट साखर संघाची आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. AB ग्रुप अलिबाग संघाने अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये साकारली. 56 धावा उभारल्या. मोन्या बाद होणं गरजेचं होतं, त्याला बाद करून सुद्धा दाखवला आणि मग मैदानामध्ये AB ग्रुप अलिबाग संघ कमबॅक करताना पाहायला मिळाला. पण अपेक्षा असतील त्या सचिन म्हात्रेकडून, कारण या सचिनने अशा प्रकारे खेळ मैदानात दाखवलेला आहे, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नसेल हे सुद्धा त्यांचे पाठीराखे म्हणत असतील. अर्थात ते पाठीराखे म्हणजेच फुल्ल अँड निलेश साखर संघाचे खेळाडू. आज अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अनेकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली आणि त्याच्या मागे कारण सुद्धा आहे ना. या क्रीडा भवनच्या मैदानामध्ये अनेक वेळेला आपलं ते एक भावनिक नातं जोडलेलं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव जाणारा चेंडू हे सारं काही सांगून जाणारा की या वेळेला मैदानामध्ये प्रारंभ आजच्या सामन्यामध्ये सुद्धा हिरो ठरण्याची चिन्ह निर्माण केलेली होती त्याने आणि तशा पद्धतीने तो शिक्कामोर्तब सुद्धा करतोय. तमाम झिराडवासी सुद्धा हा सामना पाहत आहेत, कारण त्यांना माहिती आहे जेव्हा ओमकारने बॅटिंग केली त्याच्यासाठी टाळ्या आल्या, प्रारंभ गोलंदाजीला येतोय त्याच्यासाठी टाळ्या आल्यात, सचिन म्हात्रे सुद्धा झिराडचा आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या येणार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, परंतु निर्धाव चेंडू जातोय. AB ग्रुप अलिबाग संघ केवळ 1 धावेचं षटक होतं. जर ही ओव्हर आवडली असेल तर AB ग्रुप संघाच्या या गोलंदाजासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. 6 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. आता कपिल अनुभवणे यांना शोधावं लागेल. कुठे गेले? आहेत इथेच आहेत. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला UV स्पोर्ट्स संघ अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या बाजूला AB ग्रुप जावा असं काही वाटत असेल तर साखरचे फॉलोवर थोड्या अंशी चमत्काराची अपेक्षा करत असतील, कारण जसे मोन्याने 3 षटकार लगावले होते तसे 3 षटकार आले तर सामना त्यांच्या बाजूने असेल. मित्रांनो, अजिंक्य वैते बॅटिंगला आलाय आणि अजिंक्य वैते या वर्षी तुफान फॉर्म मध्ये आहे. बघा, नशीब किंवा ज्याला तुम्ही नशीब म्हणा किंवा ज्याला तुम्ही संधी म्हणा, व्हॉट एव्हर, परमेश्वर प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक अशी संधी देत असतो की त्या संधीमध्ये आपल्याला हिरो बनायचं असतं. आयदर तुम्ही हिरो की झिरो हे फक्त तुमची कामगिरी ठरवत असतं. आज मैदानामध्ये अजिंक्य वैते जेव्हा जिला आलाय तेव्हा त्याला जर हिरो व्हायचं असेल तर या 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवाव्या लागतील. संदीप कीर यांना सुद्धा आपण थोड्या वेळापूर्वी अर्थातच पाहिलं, कारण त्यांनाही थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये दबाव नक्कीच जाणवत असावा. पहिला चेंडू या वेळेला हा चेंडू सीमारेषा गाठणार का? झेल टिपलाय आणि पंचांचा वेस्ट हाईट साठी या ठिकाणी रेफर केलाय की नो बॉल आहे का म्हणून रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद माग. हो हो,
6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. या चेंडूवरती फटका जरूर खेळलेत, पण त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात झेल सुद्धा झाला आणि मग विश्वा इंद्रनील नाईक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये तर विकेट आलेली आहे, त्यामुळे त्या पारितोषिकाकडे सुद्धा आपण जाणार. पण तत्पूर्वी किती धावा असतील ना या चेंडूवरती, त्याच्यासाठी आपण थांबलोय. इशारा तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलाय की हा नो बॉल असणार आणि त्याच्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिन बाद होऊन परतला. हे जरी सत्य असलं तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की 6 चेंडू बाकी आहेत, फ्री हिट सुद्धा मिळणार आहे आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोहित. या वेळेला आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी, अर्थात एकही अधिकृत चेंडू झालेला नाहीये कारण पहिला नो बॉल आला होता. फ्री हिट असणार त्याच्यामुळे आणि अजिंक्य वैते मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. मोठा फटका, व्हाट अ शॉट, इट्स अ ब्युटिफुल. परमेश्वराने ही संधी अजिंक्य वैतेला दिले की आजच्या रात्री तो हिरो ठरू शकतो आणि ही संधी वारंवार असते, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. शिरोवेग आपल्या या गोलंदाजाला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतोय. 6 मध्ये 16 हव्या होत्या, आता 5 मध्ये 10 हव्या असतील. अजिंक्य वैतेच्या बॅट मधून निघालेला हा जो आवाज आपण ऐकला असेल ना, त्या आवाजामध्ये, त्या रील्सच्या आवाजापेक्षा हा एक सुमधुर आवाज होता. व्हाट अ शॉट, बॅटिंग, वंडरफुल बॅटिंग. ए फॉर अट्रॅक्टिव्ह, ए फॉर अजिंक्य आणि आज मैदानामध्ये ए फॉर अटॅकिंग फलंदाजी अजिंक्यच्या बॅट मधून पाहायला मिळते. 5 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 धावांची. दबाव गोलंदाज रोहित वरती आहे आणि अशा वेळेला तो झुगारून लावण्यामध्ये अजिंक्यने पहिला फटका जरूर खेळलाय. क्रिकेट हा कधी फलंदाजांच्या बाजूने कधी गोलंदाजांच्या बाजूने हा सामना झुकतोय आणि त्या सामन्यामधली रंगतता, रोमहर्षकता आणखीन वाढते. नो बॉल, इट्स अ नो बॉल प्लस डिक्लेअर 1, त्यामुळे एकूण 2 धावा मिळणार. 5 मध्ये 10 पाहिजे होते, आता 5 मध्ये 8 आणि फ्री हिट. मला वाटतं शाळेमध्ये जेवढा गणिताचा अभ्यास केला नसेल ना, तेवढा लगेच फटाफट किती राहिल्या किती आल्या, लगेच फटाफट कॅल्क्युलेशन तयार असतं. अशा पद्धतीने मैदानामध्ये रसिक प्रेक्षक वर्ग दाद देतोय. पण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपण सारे जण पाहतोय ना, प्रत्येक सामना उत्कंठावर्धक होतोय, रोमहर्षक होतोय आणि या सामन्यामध्ये एक वेगळी लज्जतता आपल्याला अनुभवायला सुद्धा मिळते. 5 चेंडू येणं बाकी, 8 धावांची आवश्यकता. विकेट मिळाली तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजांसाठी असेल. अजिंक्यच्या विकेटच्या शोधामध्ये बऱ्याच अंशी एक वेगळा ट्रॅप सुद्धा शिरूने लावला होता, पण अजिंक्य वैते लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये अफलातून तो खेळतो. पाच चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असताना शिरू या वेळेला प्रारंभ अर्थातच या वेळेला रोहितला काहीसा सल्ला देतोय की बघ, तुला अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. याच्या अगोदर मी 1 रनची ओव्हर केलेली होती, त्याच्यामुळे सामना आपल्या बाजूने झुकलाय आणि अजूनही काही गोष्टी आपल्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे असतात ना, त्याप्रमाणे खेळ तुम्हाला दाखवायचा असतो. आणि हे संपूर्ण क्षणचित्रे आता वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आपण डोळ्यांमध्ये कैद करूया.
अजिंक्य वैद्य, ओहो चाबुक शॉट, व्हाट अ शॉट, वंडरफुल. क्रिकेट इज अ ब्युटिफुल and this shot is a wonderful. 4 मध्ये 2 हव्यात. आता 18 हव्या होत्या. आजच्या रात्रीचा हिरो लिहून ठेवा. उद्याच्या रील्स मध्ये एक आणखीन हिरोचा समावेश करून ठेवा आणि त्याचं नाव आहे अजिंक्य वैती. अजिंक्य असणार आणि तो विक्ट्री मिळवून देणार. या पद्धतीने मैदानामध्ये 4 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 2 धावांची. सामना कुठून कसा कुठे फिरलाय ना ते आपण पाहतोय. चला अजिंक्य, चला लगेच थांबायचं नाहीये, खेळायला सुरुवात करा मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग. आज मैदानामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी जी म्हणतात ना त्याचा अनुभव आपण घेतला. आमच्या डीजे मास्टर किंवा साऊंड सर्व्हिसचे गणेश साऊंडचे आमचे मित्र यांना विनंती असेल जरा आवाज खोलता आला तर बघा जरा प्लीज, कारण मैदानात आवाजच जात नाहीये. त्यामुळे फलंदाजांना लक्षात येत नाहीये की किती बॉल शिल्लक आहेत आणि किती धावा हव्यात. तर थोड्या सांगतो अजिंक्य. 4 चेंडू बाकी. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. थँक्यू गणेश साऊंड सर्व्हिस. थोडं ही गोष्ट प्रेक्षकांनी समजून घ्या की हा सायलेंट झोन आहे आणि त्यावेळेला साऊंडची मर्यादा सुद्धा आहे. म्हणून आपण या वेळेला मात्र फलंदाज बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. अजिंक्य बाद होऊन परततोय पावल्यांमध्ये. त्यामुळे आता 3 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. या विकेटसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याच वेळेला सामना जिंकावा एबी ग्रुप संघाने ही अपेक्षा सुद्धा असेल ना. तीन चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी. आणि आपण पाहतोय एबी ग्रुप संघाचे संघमालक या ठिकाणी संदीपभाई कीर थोडे टेन्शन मध्ये सुद्धा आहेत, पण आपल्या मुलांना म्हणतात की कीप इट अप चलता है क्रिकेट में ऐसा चलता है, बहुत कुछ देखा है. हा क्या बात आहे. ऋतूच्या चेहऱ्यावरची स्माइल सुद्धा तेवढीच खास आहे. मॅचचा आनंद मात्र प्रत्येकाने घेतलाय. तिकडे अनेक सारे गप्पा गोष्टी सुरू आहेत. साखर संघाला सुद्धा माहिती आहे की हा सामना आपल्या बाजूने आलाय. मुलाला माहिती आहे की स्ट्रोकसाठी जायचं किंवा त्याच वेळेला सिंगलसाठी जायचं हे थोडंसं ओळखून खेळलं पाहिजे. प्रदीप आणि निलेश फूट साखर संघ ज्यांची मॅच अजिंक्यच्या फटक्याने आलेली पाहायला मिळाले, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. 3 मध्ये 2 हव्यात. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी तो करणार. विराज पेरेकर या वेळेला खेळतोय फलंदाज. बाद ओ योटे आउट. 2 मध्ये 2 हव्यात. या दोन्ही सेमीफायनल. क्या बात आहे. मी मला स्वतःला जाम भाग्यवान समजतो. PNP ट्रॉफी मध्ये कॉमेंट्री करायला गेलो, तिथे सुपर ओव्हरची फायनल झाली. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इथे समालोचनाची आपल्याला संधी मिळाली आणि इथे सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत आपण आलो. दोन चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी. 2 धावांची आवश्यकता असेल. आणि आता रोहितने गोलंदाजीमध्ये आपल्या टप्प्यामध्ये केलेला बदल असेल, तो बदल या वेळेला चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड असं जे म्हणतो ना आपण, जे ऐकतो आपण, ती गोष्ट पाहायला मिळाली. आणि आज मैदानामध्ये युनिफॉर्म असं काही नाहीये बघा. जापनीज परिभाषेमध्ये 2 मध्ये 2 आपल्याला 2 चेंडूमध्ये 2 धावांची या वेळेला गरज आहे. जर धावसंख्या
तर सेमीफायनल आपल्याला सुपर ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. हे मगाशी आपण डिक्लेअर केलं होतं, त्यामुळे तोच नियम या वेळेला सांगतो. पण 2 मध्ये 2 हव्या असताना गोलंदाजीच्या बाबत नक्की म्हणावं लागेल. ती जापनीज मध्ये एक म्हण आहे ना की नाना कोरोबी या ओकी, अशा पद्धतीने मैदानामध्ये चित्र पाहायला मिळणार का? निर्धाव 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 निर्धाव, धाव गड्या धाव गड्या. आणि या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय कुठून कुठे सामना फिरतोय. 4 मध्ये 2 हव्या होत्या, आता 1 मध्ये 2 हव्यात. एक चेंडू येणं बाकी. आपण पाहतोय या वेळेला धावांचा अट्टहास मैदानामध्ये जरूर केला होता, पण तो पूर्ण होत नाहीये. त्यामुळे कदाचित आज सामना जो सेमीफायनलचा जिंकेल त्यांच्यासाठी उद्या रील्स मध्ये आले तुफान किती असं गाणं नक्की वाजेल. एक चेंडू येणं बाकी आणि 2 धावांची गरज. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये अशा अनेक नाट्यमय घडामोडी खूप वेळेला आपण अनुभवलेल्या आहेत. रोमहर्षक किंवा त्याच वेळेला रोमांचकारी सामने ज्या वेळेला मैदानावरती घडत असताना झोप उडते. कोणी पाहिले घड्याळामध्ये किती वाजलेत? आय डोंट केअर अबाउट दॅट. वाजलेत किती काही फरक पडत नाही. सामन्याचा आनंद. कोण म्हणते की अलिबाग मध्ये फक्त आता बैलगाडी शर्यतीलाच गर्दी असते, असं बिलकुल नाहीये. एक लक्षात घ्या, प्युअर क्रिकेट प्रेमी जो आहे ना, बघा क्रीडाभवन मैदानाच्या भोवताली जिथे जिथे नजर फिरवाल ना, बसायला जागा नाहीये, उभं राहायला जागा नाहीये. क्रिकेट प्रेमी अजूनही शिल्लक आहेत, हे जरूर मी सर्वांना सांगू इच्छितो. आणि त्याच्यामुळे खेळाबद्दलची असणारी ही भावना ही महत्वाची आहे. मग प्रत्येक खेळ महत्वाचा आहे, तिकडे बैलगाडी शर्यत सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. पण कुठल्या खेळावरती टीका आपण कधी करू नये, कबड्डीवरती सुद्धा करू नका, तेही आपल्यामध्ये आहेत. सर्व खेळ महत्वाचे आहेत मित्रांनो. त्या सर्व खेळाडूंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 2. या वेळेला खेळला चेंडू कव्हर मध्ये जातोय. सिंगल आले, डबल आले. हो हो, ये क्या हुआ, ये क्या हुआ. साखर जिंकतात यावेळेला प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स. मनपूर्वक अभिनंदन.